नमस्कार. जय महाकाली. पश्चिम बंगाल येथे इस्लामीकरणावरती, जिहादीकरणावरती जास्त ममता असणाऱ्या या भागामध्ये आपल्या हिंदू धर्मातील सणांचा, हिंदू धर्मातील देवी देवतांचा अपमान करण्यात येतोय. त्यांचे जिहादीपण, त्यांचे इस्लामीकरण आपल्या हिंदू धर्मातील देवी देवतांवरती, हिंदू सणांवरती लादण्याचा प्रयत्न केला जातोय. हिंदू धर्मातील आपली आदिमायाशक्ती जगज्जननी, आदिमायाशक्ती आई महाकालीच्या मूर्तीची एक विटंबना झाली. विटंबना का झाली, कोणी केली, कशासाठी झाली, या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी न करता आदिमायाशक्तीला आरोपी असल्यासारखं, गुन्हेगार असल्यासारखं पोलिसांच्या व्हॅनमध्ये डांबून नेण्यात आले. हा आपल्या हिंदू धर्मातील देवी देवतांचा एक मोठा अपमान आहे. असा अपमान इथून मागे सुद्धा अनेकदा घडला. कर्नाटकातील काही दिवसांपूर्वी श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे रावणासारखे दहन करण्यात आले. त्यावेळेस सुद्धा आपला हिंदू बांधव काही एकवटला नाही. पश्चिम बंगालची बारी झाली, कर्नाटकची बारी झाली. हीच वेळ आपल्या महाराष्ट्रात यायला सुद्धा काही क्षण जाणार नाही. यासाठी आपल्या सकल हिंदू बांधवांनी, सकल हिंदू धर्मातील लोकांनी एकत्र येऊन आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. शेवटी धर्म रक्षती रक्षिता, म्हणजे आपल्या धर्माचं रक्षण आपणच केलं पाहिजे, तरच आपला धर्म आपलं रक्षण करणार आहे. तर सर्व हिंदू धर्मातील बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, ज्या वेळेस आपण मतदान करतो, जरी आपण आपल्या धर्मासाठी काही करू शकलो नाही, तर ज्यावेळेस मतदान करणार आहे त्यावेळेस सुद्धा आपण आपलं देहभान, आपली बुद्धी, आपले विचार आणि भविष्याच्या विचाराची संकल्पना आपल्या डोक्यात घेऊन आपल्याला मतदान केलं पाहिजे. आपल्या धर्माचं जो रक्षण करण असाच लोकप्रतिनिधी आपण निवडून दिला पाहिजे, म्हणजे आपल्या धर्मावरती आणि आपल्या धर्मातील देवी देवतांच्या अपमानाची ही अशी वेळ भविष्यात कधी येणार नाही. काली तुम्हारा नाम है, काली तुम्हारा नाम है, वो काल से आया है. काली तुम्हारा नाम है, वो काल से आया है. काल का अर्थ है समय, काल का अर्थ है समय. अरे जाग जाग हिंदू, जगने का समय आ गया है. जय महाकाली.